नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत मस्त चमचमीत स्वादिष्ट असा छोले पुलाव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे एका पातेल्यामध्ये मी साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घेतले. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 तमालपत्र, 7 ते 8 काळी मिरी, 4 ते 5 लवंग आणि 1 चक्री फूल घातले. हे आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. या भाताची पूर्वतयारी म्हणून मी साधारण 1 कप छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजवले होते आणि त्यानंतर ते कुकरमध्ये घालून 4 ते 5 शिट्ट्या देऊन शिजवून सुद्धा घेतले आहेत. आता खडे मसाले फ्राय झाल्यानंतर आपण इथे घालतोय 2 बारीक चिरलेले कांदे आणि हे आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे. कांदे चांगले फ्राय झाल्यानंतर आपण यामध्ये घालतोय अर्धा चमचा जिरे. जिरे मी सुरुवातीला घातले नाहीत, कारण कांदा टोमॅटो भाजेपर्यंत ते करपले जाण्याची शक्यता असते. जिरे चांगले फ्राय झाले की आपण यामध्ये घालणार आहोत 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि हा टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. हा टोमॅटो थोडासा शिजला की आपण यामध्ये घालतोय 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट आणि हे सुद्धा आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये बाकीचे मसाले घालूया, ज्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि साधारण 2 चमचे लाल तिखट. आणि हे सारं आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. आता मी इथे साधारण 2 कप इंद्रायणी तांदूळ अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. तो मी इथे तांदूळ घालतेय आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणताही मोकळा होणारा तांदूळ घेतला तरीही चालेल. माझ्या घरी सर्वांनाच इंद्रायणीचा भात आवडतो, म्हणून मी इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत. आता हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी घालते आपले शिजवून घेतलेले छोले. भाताला कलर खूपच छान आलेला आहे. हा भात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूपच छान आणि चविष्ट लागतो. जर एखाद्या वेळी पाहुणे अचानक येणार असतील तर तुम्ही हा भात पटकन बनवू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये घालतोय साधारण 4 ते 5 कप उकळलेलं पाणी. उकळलेलं पाणी घातल्यामुळे याची कुकिंग प्रोसेस कंटिन्यू राहते आणि भात सुद्धा आपला पटकन बनतो. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता भाताला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. आता मी यामध्ये घालते साधारण 1.5 चमचा गरम मसाला. तुम्ही हवं तर छोले मसाला सुद्धा यामध्ये घालू शकता. सोबतच मी घातले चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी तळापासून हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे भात तळाला चिकटणार नाही. तर आता एक छान उकळी येऊ द्यायची आहे. भात व्यवस्थित आपला मिक्स झालेला आहे. उकळी आल्यानंतर तर याचा सुगंध खूपच दरवळतोय. आता भात थोडासा शिजलाय आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा याला तळापासून व्यवस्थित परतून घेते आणि याला झाकण लावून साधारण 10 मिनिटं मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवून देते. 10 मिनिटानंतर हा भात अगदी व्यवस्थित शिजलेला असणार आहे आणि आता मी गॅस बंद केलाय. भात व्यवस्थित वाफवला गेला की आपण याचं झाकण काढायचं आहे आणि मी इथे तुम्हाला दाखवते. तर भात व्यवस्थित आपला शिजलाय. पुन्हा आपण झाकण लावून काही मिनिटं ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि मस्त दह्याच्या रायत्यासोबत मी हा भात सर्व करते. तर मैत्रिणींनो, ही मस्त चमचमीत अशी छोले पुलावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली
हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. बाय.